यानंतर आता वळूयात पुढच्या बातमीकडे। दरम्यान बदलापूरमध्ये आता इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे। तब्बल 24 तासांनंतर शहरामध्ये इंटरनेट सेवा सुरू झाली आहे। चिमुरड्यांच्या अत्याचार प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये यासाठी खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती। दरम्यान आज तिसऱ्या दिवशी सुद्धा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। आपण पाहतोय बदलापूरमध्ये ही घटना घडली होती। दरम्यान 2 दिवसांच्या या तणावपूर्ण वातावरणानंतर बदलापुरात विकृत राजकारण नको अशा आशयाचे हे फलक लागलेत। रेल्वे स्थानक परिसरामध्ये हे फलक लावण्यात आलेत। तर या ठिकाणी बदलापूरमधून फलकांसंदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी। बदलापुरातील 2 मुलींवर अत्याचारानंतर बदलापुरात हिंसक वातावरण होतं। 2 दिवस तणाव वातावरण होतं, तणावदर्शक वातावरण होतं। आता कुठेतरी बदलापूरमधील वातावरण निवळत चाललंय। पूर्णपणे बदलापूरकर आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि म्हणजे पाहायला गेलं तर दुकानं उघडली गेली आहेत, शाळा सुरू झालेल्या आहेत। मात्र बदलापुरात एक बॅनर लावला गेलेला आहे आणि त्या बॅनराबद्दल आपल्याला बोलायचं आहे की या बॅनरवरती असं लिहिण्यात आलं आहे की बदलापूरकर आम्ही त्या दुर्दैवी प्रकाराचा निषेधच करतो, पण या दुर्दैवी प्रकरणावर बदलापुरात विकृत राजकारण नको। एक सजग बदलापूरकरांनी हा बॅनर लावलेला आहे। पूर्ण शहरभर असे बॅनर लावले गेलेले आहेत। कुठे म्हणजे ह्या प्रकरणात विकृत राजकारण करू नका असं या बॅनरमधनं म्हटलं गेलं आहे। कॅमेरामन संजयसह अजय दुधाणे, साम टीव्ही, बदलापूर।